नमस्कार, मी साळुंके जेवी, पृथ्वीराज कपूर ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी आपण उच्च दाब व कमी दाब सबस्टेशन म्हणजेच HT व LT सबस्टेशन याबद्दल माहिती घेणार आहोत. तर प्रत्येक घरामध्ये, कारखान्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये जे काही छोटे उद्योग असतील, हॉस्पिटल असतील, त्यांना विजेची आवश्यकता असते. आणि ही वीज ज्या ठिकाणी निर्माण केली जाते तिथून ग्राहकापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत निरनिराळ्या टप्प्यामध्ये पोचली जाते. ही या सर्व प्रणालीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी हे जनरेटिंग स्टेशन आहे आणि ही वीज वितरण प्रणालीची लाईन डायग्राम आहे आणि वीज वितरण प्रणालीची मॉडेलची आकृती. तर या ठिकाणी हे जनरेटिंग स्टेशन, या जनरेटिंग स्टेशनमध्ये वीज निर्मिती केली जाते आणि ही वीज निर्मिती अशा ओव्हरहेड लाईन्समधून आपल्यापर्यंत म्हणजेच सिंगल फेज सप्लाय वापरणारे ग्राहक असतील, 3 फेज सप्लाय वापरणारे ग्राहक असतील, यांच्यापर्यंत ही वीज पोचत असते. तर ही वीज कोणकोणत्या कशा कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचते याबद्दल माहिती घेऊया. तर प्रथम या ठिकाणी हा 11 केव्हीचं 132 केव्ही मध्ये स्टेपअप ट्रान्सफॉर्मर, हा इथं स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आहे, याला पॉवर ट्रान्सफॉर्मर असेही म्हणतात. हा वीज निर्मिती केंद्राच्या जवळ असतो. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर काय करतो, 11 केव्हीचं रूपांतर 132 केव्ही मध्ये म्हणजे स्टेपअप केलं जातं. काही वेळेस ते 220 केव्ही, 400 केव्ही एवढ्या हाय व्होल्टेजमध्ये रूपांतरित करतो. त्यानंतर ही वीज पुढं ट्रान्समिशन सबस्टेशन या ठिकाणी आली. या ठिकाणी 132 इथं जे 132 केव्ही झालं होतं त्या 132चं स्टेप डाऊन केलं जातं आणि 33 केव्ही मध्ये रूपांतर केलं जातं किंवा 66 केव्ही मध्ये रूपांतर केलं जातं. याला HT प्रायमरी सबस्टेशन असंही म्हणतात. HT प्रायमरी सबस्टेशन असंही म्हणतात. इथं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. हा इथं तर हे सबस्टेशन आहे. त्याच्यानंतर ही पुढं वीज ओव्हरहेड लाईन्समधून पुढं जाते. या ठिकाणी HT सेकंडरी सबस्टेशन, HT सेकंडरी सबस्टेशन आहे. या ठिकाणी 33 केव्हीचं रूपांतर 11 केव्ही मध्ये पुन्हा स्टेप डाऊन केलं जातं. 33 केव्हीचं 11 केव्ही मध्ये केलं जातं. तर हे साधारणपणे लोड असेल त्या लोडच्या जवळ ही सबस्टेशन असतात. त्याच्यानंतर पुढं ही वीज डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये जाते. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केली जाते वीज. तर या ठिकाणी 11 केव्हीचं रूपांतर 415 व्होल्टमध्ये केलं जातं. 11 केव्हीचं 3 फेज 415 व्होल्टमध्ये रूपांतर केलं जातं. आणि हे ग्राहकाच्या जवळ सबस्टेशन असतं. म्हणजे तुमचं गाव असेल किंवा कारखाने असतील म्हणजे MIDC वगैरे त्यांच्याजवळ हे सबस्टेशन असतात आणि इथून प्रत्येकाला काय केलं जातं, वाटप केलं जातं. तर त्यानंतर ही वीज या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतो, हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डेल्टा स्टार पद्धतीचा असतो. म्हणजे प्रायमरी डेल्टा आणि सेकंडरी स्टार. मग त्या स्टारमधून काय केलं जातं, सिंगल फेजमध्ये रूपांतर, 3 फेजचं सिंगल फेजमध्ये रूपांतर करून घरगुती ग्राहक आहेत त्यांना दिलं जातं आणि 3 फेज सप्लाय असा औद्योगिक क्षेत्रासाठी दिला जातो. तर अशा पद्धतीनं हे कंझ्युमर इथं लिहिलं आहे. म्हणजे ग्राहक, या ग्राहकांना वीज निर्मिती झाल्यापासून अशा टप्प्याटप्प्यानं काय केलं जातं, सबस्टेशनमध्ये वीज कमी जास्त करून ही ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. याला वीज वितरण प्रणाली असेही म्हणतात. त्यानंतर
आता हे सबस्टेशन उभारण्याच्या पद्धतीवरून सबस्टेशनचे दोन प्रकार आहेत उभारण्याची पद्धत. तर पहिला प्रकार आहे आउटडोर सबस्टेशन. आउटडोर म्हणजे बाहेरच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर असतात किंवा सगळी त्याची नियंत्रण साधनं असतात. तर हे मोकळ्या जागेमध्ये असतात. आणि बंद खोलीमध्ये पॅनेल बोर्ड म्हणजे या ठिकाणी मीटर्स असतील, स्विचेस असतील, ती या ठिकाणी पॅनेल बोर्ड असतात. ही सर्व पॅनेल बोर्ड आहेत. या ठिकाणी हे बंद खोलीमध्ये असतात. तर हे याला आउटडोर सबस्टेशन म्हणायचं. मोकळ्या जागेमध्ये असल्यामुळे याला आउटडोर सबस्टेशन म्हणायचं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे इनडोअर सबस्टेशन. इनडोअर सबस्टेशन म्हणजे बंदिस्त खोलीमध्ये ट्रान्सफॉर्मर वगैरे असतात. तर यामध्ये 3 भाग असतात. एका खोलीमध्ये ट्रान्सफॉर्मर असतो, दुसऱ्या खोलीमध्ये सर्किट ब्रेकर असतात आणि तिसऱ्या खोलीमध्ये नियंत्रक स्विच व मीटर्स तिसऱ्या खोलीमध्ये असतात. असं यामध्ये 3 भाग केलेले असतात. आणि हा बंदिस्त असतं सर्व. त्याला इनडोअर सबस्टेशन असं म्हणतात. अशा प्रकारे आउटडोअर आणि इनडोअर सबस्टेशन असे 2 प्रकार सबस्टेशनचे आहेत. आता आपण इन्सुलेटरबद्दल माहिती घेणार आहोत. तर इन्सुलेटर का वापरायची? इन्सुलेटर वापरण्याचा मुख्य उद्देश असा असतो की एकतर ज्या ओव्हरहेड लाईन्स आहेत त्यांना आधार देण्याचं काम हे इन्सुलेटर करत असतात. दुसरं असं आहे की ओव्हरहेड लाईन्स इन्सुलेटरमुळे या शॉर्ट होत नाहीत आणि ओव्हरहेड लाईनला इन्सुलेटरमुळं आधार मिळतो. तर अशासाठी ही इन्सुलेटर वापरायचे असतात. आता इन्सुलेटर हे पोर्सेलिन म्हणजे चिनी माती किंवा कठीण काचेपासून बनवलेले असतात. आता हे इन्सुलेटरचे 4 प्रकार आहेत. पिन इन्सुलेटर, शॅकल इन्सुलेटर, सस्पेन्शन इन्सुलेटर आणि स्टे इन्सुलेटर. त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय पिन इन्सुलेटर. तर हा पिन इन्सुलेटर 1 पीस, 2 पीस, 3 पीस असा असतो. हे याच्या व्होल्टेजनुसार त्याचे ते प्रकार पडत असतात. याच्या वरच्या बाजूला इथं ओव्हरहेड लाईन्स म्हणजे कंडक्टर जो असतो ते या ठिकाणी ठेवतात. काही वेळेस या ठिकाणी गुंडाळा सुद्धा जातो आणि एका सॉफ्ट वायरनं काय केला जातो, बांधला जातो. कंडक्टर गुंडाळा जातो, याला वेढा टाकला जातो आणि सॉफ्ट वायरनं काय केला जातो, बांधला जातो. आणि एका बोल्टमध्ये काय केलेलं असतं, हे पोलवर हे इन्सुलेटर बसवलेले असतात. त्याला थ्रेड असतात आतल्या बाजूला. तर 1 पीस इन्सुलेटर 760 व्होल्टसाठी वापरतात. 2 पीस, 3 पीस 33 kV लाईनसाठी 2 पीस, 3 पीस इन्सुलेटर, पिन इन्सुलेटर वापरतात. पुढचा प्रकार आहे शॅकल इन्सुलेटर. आता शॅकल इन्सुलेटर म्हणजे काय, हा सुद्धा चिनी मातीपासून बनवलेला असतो. याच्या मध्यभागी एक छिद्र असतं. या छिद्रामधून नटबोल्टचा वापर करून काय केलेलं असतं, हा या यू आकाराच्या क्लॅम्पमध्ये बसवलेला असतो. आता या ठिकाणी ही बाजू पोलवर बसवायची असते. ही बाजू पोलवर बसवलेली असते. ज्या वेळेला शेवटचा पोल असेल किंवा सुरुवातीचा पोल असेल किंवा लाईन वळवायची असते त्यावेळेला या ठिकाणी काय केलं जातं, कंडक्टरचा वेढा दिला जातो आणि एका सॉफ्ट वायरने तो कंडक्टर या ठिकाणी बांधला जातो. तर अशा करता हे शॅकल इन्सुलेटर वापरला जातो. त्यानंतर त्याचा पुढचा प्रकार आहे सस्पेन्शन इन्सुलेटर. यातही आपल्याला टॉवर लाईनवर अशा प्रकारचे इन्सुलेटर दिसतात. त्याला सस्पेन्शन म्हणजे लोंबकळत असतात म्हणून याला सस्पेन्शन इन्सुलेटर म्हणतात. तर हे इन्सुलेटर असा क्रॉस आर्म असतो. या क्रॉस आर्मला एकावर एक अशा हे डिस्क काय केलेले असतात. व्होल्टेजच्या ओव्हरहेड लाईन्समधील व्होल्टेज असतं त्या व्होल्टेजनुसार या ठिकाणी या डिस्कची संख्या असते. आणि हे इथं हे ग्राउंड केलेलं असतं. इथं दाखवले ग्राउंड केलेलं आहे. आणि त्याच्या खालच्या बाजूला हाय व्होल्टेज लाईन म्हणजे ही लाईन इकडे दिसते आपल्याला, हाय व्होल्टेज लाईन बसवलेली असते. ही प्रत्येक डिस्क साधारणपणे 11 kV क्षमतेची असते आणि ह्या साधारणपणे हाय टेन्शन
लाईन ट्रान्समिशन लाईनमध्ये या प्रकारचं इन्सुलेटर वापरलेले असतात. तर आता यामध्ये या ठिकाणी वरच्या आणि खालच्या बाजूला 2 रॉड असतात. इथे एक दिसतोय असं आणि इथे हे 2 रॉड असतात. ते हा रॉड लाईनला जोडलेला असतो आणि हा वरचा रॉड आहे तो ग्राउंड केलेला असतो आणि याच्यामध्ये एक गॅप असतो, हवेचा गॅप, हवा असते या ठिकाणी. म्हणजे ज्या वेळेला ह्या लाईनमधून, या ओव्हरहेड लाईन्समधून विद्युत प्रवाह वाहत असतो त्यावेळेला यामधील हवा इन्सुलेटर म्हणून काम करते. या ठिकाणची हवा जी असती ती काय करते, इन्सुलेटर म्हणून काम करत असते. परंतु काही कारणामुळं काय होतं की या ठिकाणी हाय व्होल्टेज निर्माण होतं. हाय व्होल्टेज निर्माण झाल्यानंतर काय होतं, जर हे नसते, हे आर्किंग हॉर्न नसते तर काय झालं असते की हे हाय व्होल्टेजमुळं या डिस्क असतात त्या खराब झाल्या असते. तसं होऊ नये म्हणून काय असतं की यामध्ये या ठिकाणी जी हाय व्होल्टेजला जे प्रथम नॉर्मल व्होल्टेज यातून वाहत होतं त्यावेळेला इथं ही हवा इन्सुलेटर म्हणून काम करत होती. परंतु हाय व्होल्टेज ज्या वेळेला यामध्ये निर्माण होतं त्यावेळेला काय होतं की हे जिथं जी हवा आहे ती हवा वीज वाहक म्हणून कार्य करते आणि इथून सर्व वीज काय होती, यातून अशी ग्राउंड म्हणजे जमिनीत जाते. त्यामुळे ह्या डिस्कला काय नुकसान होत नाही. तर असा हा आर्किंग हॉर्नचा उपयोग आहे. यानंतर पुढचा प्रकार आहे स्टे इन्सुलेटर. आता हा स्टे इन्सुलेटर या ठिकाणी याला 2 स्टे वायर असतात, हा एक आहे आणि ही एक आहे, आणि हा स्टे इन्सुलेटर. याला 2 छिद्र असतात. त्या 2 छिद्रामधून ह्या स्टे वायर ओवून घेतलेल्या असतात. तर शक्यतो या वायरमुळं शेवटचा किंवा जो पहिला पोल असतो त्याला ओढून धरण्याकरता, त्या पोलला ओढून धरण्याकरता, कारण त्या पोलवर ओव्हरहेड लाईनचा काय असतो, भार असतो आणि त्यामुळं पोल वाकण्याची शक्यता असते. तर तसं होऊ नये म्हणून पोल ओढून धरण्याकरता या वायरचा स्टे वायर आणि स्टे इन्सुलेटरचा उपयोग होतो. तर स्टे इन्सुलेटर का डायरेक्ट काय ह्या वायरला जोडलेलं नाही, तर काय होतं की काही कारणामुळं यामध्ये वीज प्रवाह जर आला तर तो इकडे खालच्या या वायरमध्ये येऊन जर आला तर आपल्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून हे दोन्ही वायर एकामेकापासून वेगळ्या ठेवण्याकरता हा स्टे इन्सुलेटर, हा सुद्धा चिनी मातीपासूनच बनवलेला असतो, हा स्टे इन्सुलेटर वापरतात. तर हा साधारणपणे स्टे इन्सुलेटर जमिनीपासून 3 मीटर उंचीवर असतो आणि हा त्याची खालची शेवटची तारेचा जो भाग असतो तो जमिनीमध्ये पुरलेला असतो. त्यामुळे पोलला आधार दिला जातो. तर अशा पद्धतीनं हा इन्सुलेटरचे प्रकार आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आता आपण पुढं सर्किट ब्रेकरबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्किट ब्रेकर म्हणजे सर्किट ब्रेक करणारं उपकरण. तर काही वेळेस काय होतं की काही वेळेस ओव्हरहेड लाईन्समध्ये शॉर्ट सर्किट किंवा हाय व्होल्टेज, ओव्हर व्होल्टेज म्हणतो आपण त्याला, ओव्हर व्होल्टेज सारखे फॉल्ट निर्माण होतात. मग अशा वेळेस सबस्टेशनमधील जी ट्रान्सफॉर्मर सारखी महागडी साधनं असतात त्यांना काय होतं, ती खराब होतात. ती होऊ नये तसं म्हणून काय केलं असतं, हे सर्किट ब्रेकर वापरलेले असतात. आणि सर्किट ब्रेकरमुळं असे काही फॉल्ट निर्माण झाले किंवा ओव्हर व्होल्टेज झालं तर सर्किट ब्रेकरमुळं काय केलं जातं, सर्व सर्किट लगेच ब्रेक केलं जातं. सर्किट काय केलं जातं, ब्रेक केलं जातं, वीज प्रवाह खंडित केला जातो. त्यामुळं सर्व ट्रान्सफॉर्मर असेल किंवा इतर जी साधनं असतील ती काय केली जातात, सुरक्षित ठेवली जातात. परंतु सर्किट ब्रेकर चे 2 प्रकार आहेत की जी आर्क निर्माण होती ती आर्क विझवण्याच्या पद्धतीवरून 2 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आपण बघणार आहोत ऑइल सर्किट ब्रेकर. त्याची बाह्यांग रचना अशी आहे ऑइल सर्किटची, अशा पद्धतीने सबस्टेशनमध्ये असतो आणि त्याची अंतर्गत रचना अशा पद्धतीची. तर या ठिकाणी हा टँक असतो, हा टँक दिसतो. या टँकमध्ये
हे कंडक्टर आणले, हे बुशिंग आहेत, या बाजूला पण दिसतो कंडक्टर बुशिंग, आणि कंडक्टर यातून इथं खाली आले. आणि हा स्थिर कॉन्टॅक्ट आहे, फिक्स्ड कॉन्टॅक्ट, स्थिर, तो काय जागेवरून हलत नाही. आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट हा याला चिकटलेला असतो पहिल्यांदा, म्हणजे सप्लाय सर्किट काय होत असतं, पूर्ण होत असतं, याला चिकटलेलं असतं. परंतु ज्यावेळेस, आणि हे ऑइल आहे, या ऑइलमध्ये सगळं बुडवून ठेवलेलं असतं, म्हणून ऑइल सर्किट ब्रेकर म्हणतात. परंतु काय होतं की ज्यावेळेस हाय व्होल्टेज निर्माण होतो किंवा काय फॉल्ट निर्माण होतो, त्यावेळेस काय केलं जातं, हे ट्रिप होतात. मग ते इथून बाजूला हे कॉन्टॅक्ट एकामेकापासून दूर जातात, किंवा काही वेळेस आपण चालू करताना सुद्धा हे काय केलं जातं, एकामेकाला हे कॉन्टॅक्ट चिकटतात. त्यावेळेला ह्या ठिकाणी मोठं स्पार्किंग होतं. तर हे स्पार्किंग आपण साधारणपणे एक स्विचमध्ये आपण बघत असतो की रात्रीच्या वेळेला जर तुम्ही स्विच जर चालू केला तर त्या ठिकाणी ठिणग्या पडतात. परंतु या ठिकाणी हाय व्होल्टेज असल्यामुळं हाय स्पार्किंग होते, या ठिकाणी म्हणजे हाय आर्क निर्माण होते. ती हाय आर्क निर्माण होऊ नये म्हणजे जी झालेली जी आर्क असते ती ह्या ऑइलमुळे काय केली जाते, विझवली जाते. तिथे जे ऑइल भरलेलं आहे, ऑइलने जे आर्क किंवा जे स्पार्किंग असतं ते विझवलं जातं, आणि ठिणग्या वगैरे काय केलं पडत नाहीत, सुरक्षित राहते. तर अशा करता हे ऑइल सर्किट ब्रेकर आहे. तर फक्त हे काय आहे की अतिउच्च व्होल्टेज करता याचा वापर केला जात नाही. तर काही वेळेस काय होतं की या स्पार्किंग जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तरी ऑइल काय होतं, जळतं, आणि त्याचं काय होण्याची शक्यता असते, बस्ट होण्याची शक्यता असते. म्हणून याकरता अतिउच्च व्होल्टेज करता आपण पुढचा सर्किट ब्रेकर बघणार आहोत, तो एअर सर्किट ब्रेकर. एअर सर्किट ब्रेकर, एअर म्हणजे हवा. आता ह्या मगाशी आर्क आपण बघितली की ऑइलने विझवली जाते होती, आता यामध्ये एअर म्हणजे हवेने विझवली जाणार. तर प्रथम रचना बघूया. इथून येणारा सप्लाय, हे कॉन्टॅक्ट आहेत, हे फिक्स कॉन्टॅक्ट आहे, हा मुव्हेबल, कॉन्टॅक्ट आहे, आणि त्याला स्प्रिंग वगैरे लावलेलं असतात, तेव्हा कॉन्टॅक्ट इथं प्रेशरने एकामेकाला दाबून बसवले जातात. त्यानंतर एक चेंबर असतो छोटासा, या चेंबरमध्ये हा फिक्स कॉन्टॅक्ट असतो. प्रथम हे या ठिकाणी कॉन्टॅक्ट ऑन असताना या ठिकाणी चिकटलेलं असतं, आणि इथून या ठिकाणी एक वॉल्व असतो, आणि इथे एअर कॉम्प्रेसरचा टँक असतो, आणि यामध्ये हवा असते. ज्या वेळेस हे कॉन्टॅक्ट ऑन होतात किंवा ऑफ होतात, काही फॉल्ट निर्माण झाले, ज्यावेळेस हे कॉन्टॅक्ट ऑन होतात, हे ऑफ होतात, त्यावेळेला ह्या ठिकाणी स्पार्किंग होतं. ते स्पार्किंग झाल्यानंतर त्यावेळेला प्रेशरनं हवा काय होती, इथून या टँकमधून वॉल्व ऑन होऊन इथून प्रेशरनं हवा या आर्कवर येते, आणि हवा प्रेशरनं आल्यामुळं काय केलं जातं, इथून हवा बाहेर पडते, अशी हवा बाहेर पडते, या बाजूनं हवा बाहेर पडते, पण त्याच्यामुळे आर्क काय केली जाते, लगेच विझवली जाते. त्यामुळे हे सुरक्षित राहतो. तर अशा पद्धतीनं एअर सर्किट ब्रेकर आणि ऑइल सर्किट ब्रेकरचं आपण रचना आणि कार्यपद्धत बघितलेली आहे. परंतु याचे अजून प्रकार आहेत, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये याचे 2च प्रकार असल्यामुळे हे 2च प्रकार आपण घेतलेले आहेत. आता याच्यानंतर आपण पुढचा स्विच गिअरचा पुढचा भाग बघणार आहोत, तो आयसोलेटर. आयसोलेटर हा एअर ब्रेकर, सर्किट एअर ब्रेकरच आहे. सर्किट चालू बंद करण्याकरता याचा उपयोग होतो. याचा उपयोग आयसोलेटर म्हणतो त्याला. या आयसोलेटरचा उपयोग सर्किट ब्रेकर नंतर किंवा सर्किट ब्रेकर पूर्वी केला जातो. सर्किट ब्रेकर नंतर किंवा सर्किट ब्रेकर पूर्वी केला जातो. ज्यावेळेस सप्लाय चालू असतो त्यावेळेला हे चालू बंद केले तर या ठिकाणी जास्त स्पार्किंग होतं. परंतु काही दुरुस्ती असल्यास हे आपल्याला काय करावं लागतं, सर्किट बंद करून, सर्किटमध्ये सप्लाय बंद करून हे आयसोलेटर बंद करायचे असतात आणि दुरुस्ती केली जाते. तर याची रचना कशी आहे बघूया. ह्या ठिकाणी हे असे इन्सुलेटर लावलेले असतात, इन्सुलेटर आहेत, आणि इन्सुलेटरच्या वरच्या बाजूला यू आकाराच्या क्लॅम्प असतात. यू आकार इकडं आणि इकडे, याचं तोंड तिकडच्या बाजूला असतात, याचं तोंड इकडच्या बाजूला असतं. आणि त्या मधल्या इन्सुलेटरवर हा एक रॉड बसवलेला असतो मधल्या याच्यावर.
या रॉडला खालच्या बाजूला या ठिकाणी एक रॉड जोडलेला असतो. हा रॉड ज्या वेळेला तुम्ही ऑफ कराल, हा तुम्ही काय केला जाईल, तो ढकलला जाईल. त्यावेळेला यातून इकडे दिसते बघा, यातून हे काय होतात, यामधून हा जो हे कंडक्टिव्ह रॉड तो यातून बाजूला होतो. इकडं बाजूला होईल, या बाजूशी इकडं बाजूला, इथे दाखवलेलं. त्यातून बाजूला झाल्यामुळे इकडून इकडं जाणारा सप्लाय काय केला जातो, बंद होतो. इथून येणारा सप्लाय इकडं जात नाही. मग अशी काय होतं की यातून येणारा सप्लाय इथून असा पुढे जात होता, परंतु आता हे दोन्ही हँडलनं काय केले, बंद केले. त्यामुळं सर्किट सप्लाय बंद केला जातो. तर हा झाला आयसोलेटरचा पहिला प्रकार. दुसरा आहे गँग ऑपरेटेड स्विच किंवा त्याला गँग ऑपरेटेड आयसोलेटर असं म्हणतात. तर एकाच वेळेला तुम्हाला, इथं आता मी दाखवलेलं आहे, एकाच वेळेला तुम्हाला 1, 2, 3 फेजचं, 2 फेजचे अशा वेगवेगळ्या काय केलं जातं, फेजचा सप्लाय चालू बंद करण्याकरता या पद्धतीची गँग ऑपरेटेड स्विच किंवा आयसोलेटर वापरलेले असतात. तर या ठिकाणी इनकमिंग वायर जोडलेली असते, या ठिकाणी इनकमिंग वायर जोडलेली असते. इथे हे आर्किंग हॉर्न वगैरे असे 3 इन्सुलेटर असतात. त्यातला हे 2 फिक्स आहे, ते जागेवरून हलत नाही. मधला जो इन्सुलेटर आहे तो काय होतो, अशी तिची पुढं माग असा तो सरतो. इथं हँडल असतो खालच्या बाजूला, इकडे आहे तो हँडल. तुम्ही ऑन ऑफ केला की हा पुढं मागं सरकतो, ते आपण पुढं बघू. तर इथे ही लिव्हर आहे आणि इथून ही मेश वायर असते. या मेश वायरमधून सप्लाय इथं असा पुढे येतो आणि इथून सप्लाय आउटगोईंग होतो, इनकमिंग सप्लाय इथून पुढं आउटगोईंग. तर आता आपल्याला काय करायचं आहे की काही या पद्धतीने तुमच्या गावामध्ये डीपी वगैरे असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला हे आयसोलेटर दिसतात. तर ज्या वेळेला तुम्ही हा हँडल अशा एका पाईपला जोडलेला असतो, तर पाईपला जोडलेला असतो आणि त्याला खाली हँडल जोडलेला असतो. ज्या वेळेला तुम्ही हँडल ऑन कराल त्यावेळेला हा या पद्धतीनं काय होतं, या ठिकाणी लिव्हर जाऊन बसते. यू क्लॅम्प असतो, इथे यू आणि इंग्रजी आकाराची क्लॅम्प असते, त्यामध्ये लिव्हर जाऊन बसते. परंतु जर तुम्हाला ऑफ करायचं असेल, काही दुरुस्ती वगैरे असेल, तर तुम्हाला बंद करायचं असेल सप्लाय, तर हा हँडल ऑफ केला जातो. तर रॉड आहे, त्या रॉडला खाली हँडल असतो, तो काय केला जातो, ऑफ केला जातो. ऑफ केल्यानंतर ही बाजू काय केली जाते, पुढे ढकलली जाते. ही बाजू काय केली जाते, पुढे ढकलली जाते. ही बाजू मागे येते. ही बाजू मागे आल्यानंतर काय होतं की इथून हा या क्लॅम्पमधून या आकारच्या क्लॅम्पमधून लिव्हर बाजूला होतो, त्यामुळे पुढे येणार सप्लाय बंद होतो. इथून पुढे सप्लाय येत नाही, त्यातून बाजूला होते. बाजूला झाल्यानंतर पुढे येणार सप्लाय बंद झाला. तर अशा पद्धतीनं हे गँग ऑपरेटेड स्विच किंवा आयसोलेटर यांची रचना आणि कार्यपद्धत आपण बघितलेली आहे. तर आज आपण या धड्यामध्ये सबस्टेशनमध्ये वापरले जाणारे इन्सुलेटर, सबस्टेशनचे प्रकार, आयसोलेटर प्लस स्विच गिअर काय असतील ते, त्यांची पद्धत, त्याची रचना, त्यांची कार्यपद्धत याची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.